तुमच्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले किंवा इन्स्टंट मुलांना काहीतरी खावंसं वाटतंय तर तुम्ही पटकन 5 मिनिटात अगदी हा ब्रेड पिझ्झा करून देऊ शकतात। अगदी 5 मिनिटात हा ब्रेड पिझ्झा तयार होतो। त्यासाठी मी एक टोमॅटो घेतलाय, एक शिमला मिरची घेतली आणि कांदा घेतलाय आणि 2 चीज क्यूब घेतले आणि ब्रेड घेतलेत। त्यानंतर तुम्हाला शिमला मिरची जी आहे ती स्क्वेअर शेपमध्ये कापून त्यानंतर कांदा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कापून घ्यायचा आहे। जसं की कांद्याची एक एक पाकळी आपल्याला मोकळी करायची, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे। त्यानंतर टोमॅटो सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये कापून पूर्ण पिझ्झावर ठेवायची। आपली स्टफिंग जी आहे ती तयार झाली आहे। आता पिझ्झा बनवून घेऊ। तर इथे पिझ्झा बनवण्यासाठी मी 4 ब्रेड घेतले। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर मी इथे 4 ब्रेड घेतले, त्यावरती मी थोडंसं टोमॅटो केचप लावते। टोमॅटो केचप प्रत्येक ब्रेडवरती छान असं पसरवून घेतलं। हवं तर तुम्ही मेयोनीज किंवा पिझ्झा सॉस वगैरे पण घेऊ शकतात। तर मी घरच्याच साहित्यात हा ब्रेड पिझ्झा बनवते। तर टोमॅटो केचप लावल्यानंतर आपण लगेचच यावरती जी स्टफिंग बनवलेली होती, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो सगळं एक एक करून आपण यावरती पसरवून घ्यायचं, म्हणजे यावरती टाकून द्यायचं। इथं मी टोमॅटो, कांदा, शिमला मिरची सगळं जे आहे ते एक एक करून सगळं यावरती टाकून दिलंय। त्यानंतर मी यावरती थोडंसं चीज जे आहे ते ग्रेट करून टाकते। चीजने खूप छान टेस्ट लागते। तर मी इथे 2 चीज क्यूब घेऊन आलेले होते, ते मी यामध्ये टाकून दिले। त्यानंतर अगोदरच मी तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून दिला। त्यानंतर तुम्ही तेल, तूप, बटर वगैरे काही पण टाकू शकतात। तर मी थोडंसं अगदी अर्धासा चमचाभर मी यावरती तेल टाकलंय आणि थोड्या वेळ फक्त 5-1 मिनिटामध्ये हा ब्रेड पिझ्झा तयार होतो। फक्त आणि फक्त 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून एकदम कमी गॅसवरती हा पिझ्झा होऊन द्यायचा। मी थोड्या वेळाने बघितलं तर मस्त असं चीज जे आहे ते मेल्ट झालेलं होतं। आता खालून पण ब्रेड जळाला का नाही ते सुद्धा चेक करून बघते। छान असं ब्रेड पिझ्झा आपला तयार आहे। तर चला तर आता मस्त असा गरम गरम ब्रेड पिझ्झा खाऊन घेऊ। अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार झाली। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।